पेठवडगाव येथे एकावर एडक्याने हल्ला। पेठवडगाव येथे निवडणुकीत प्रभागातील उमेदवार निवडून आल्याने फटाकडे उडवायला सांगितल्याच्या कारणातून हद्दपार आरोपी सागर राजेंद्र खोत यांनी आपला मित्र अयूब मेहबूब सरकवास याच्या मदतीने एडक्याच्या साहाय्याने 25 वर्षीय रतन अप्पासो पाटोळे याच्या डोक्यात तोंडावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ उपचारासाठी वडगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। यातील जखमी रतन अप्पासो पाटोळे व आरोपी हल्लाखोर एकाच ठिकाणी राहत आहेत। याच्या प्रभागातील उमेदवार निवडून आल्याने रतन अप्पासो पाटोळे यांच्या सांगण्यावरून एका कार्यकर्त्याने फटाकडे उडवल्याचा संशय घेऊन सागर राजेंद्र खोत यांनी रतन अप्पासो पाटोळे याला मारहाण केली होती। याबाबत रतन पाटोळे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। यातील आरोपी सागर राजेंद्र खोत हा हद्दपार गुन्हेगार आहे। बुधवार दिनांक 24 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजता हद्दपारीत गुन्हेगार सागर राजेंद्र खोत आणि त्याचा मित्र अयूब मेहबूब सरकवास यांनी भर बाजारपेठेत एडक्याने रतन पाटोळे याच्या डोक्यावर, तोंडावर, पाठीवर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केलं असून सदर आरोपी पसार झाला आहे। याबाबत पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।